आपल्या मतदारसंघामध्ये विशेषतः पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही भागामध्ये लोकांनी आता मनावर घेतलेलं आहे की हे सरकार बदललं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न होत आहेत. वाटत नाही की क्लिप असे व्हायरल झालेले बऱ्याच गोष्टी अशा व्हायरल होतात. मध्यंतरी माझी एक अशी झालेली होती की मी मारवाडी समाजाच्या विषयी काहीतरी बोललो म्हणून, पण नंतर त्यांना पश्चाताप झाला. म्हणजे असे बऱ्याच वेळेस होतं, कारण माझा स्वभाव कधी तसा नव्हता हे तुम्हालाही माहिती आहे. पण ते कधीतरी होतं नाही. मीच बोललो, मी एका ग्रुपमध्ये त्यांच्याबरोबर बोलत होतो. 3-4 बैठका झाल्या. आमचे माझे अध्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांनी चर्चा केली. 22च पाहिजेत म्हणून म्हणतात बसलं तर काय भाजपची बी टीम आहे, भाजपची बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी आरोप अजित पवारने आरोप केला. अजित पवारांनी केलं, त्यांना इन्फॉर्मेशन असणार काहीतरी, त्यामुळे तुमचं मत काय? त्यामुळे मी अजून त्याविषयी काय बोलणार नाही. पण असू शकतं, असू शकतं, त्याशिवाय ते बोलणार नाही. आता तुमचा अनुभव काय? कारण हे वोट कटवा म्हणून प्रसिद्धीला आहे. वोट कटवा याचा अर्थ आमचे वोट कमी व्हावे आणि बीजेपीला जास्त जावेत अशा प्रकारची ती भूमिका. हे 2 उमेदवार जे आहेत लढाईला उतरलेलं आणि लढाई करत असताना आव्हान झेलायचे असतात आणि त्या आव्हानाला खतम करायचं असतं. तर हे आता स्पष्ट भूमिका आहे की धर्माच्या नावावर ते सगळी लढाई होते आणि दुसरीकडे ही धर्माच्या नावावर आहे. पण ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, सेक्युलर घटना लिहिली, त्या घटनेचा खून होतोय आज. याचा कधी आम्ही विचार करणार की नाही? ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा त्याग केला, 3 वर्ष ती घटना लिहिण्याकरता लागली आणि आज आपला देश एवढ्या सांगण्यापर्यंत त्या घटनेच्या माध्यमातून जातो. त्याला बाधा आणण्याचं काम होतंय. कोण करते? सांगितलं ना, MIMची तिथं युती झाली याचाच अर्थ बाधा आणण्याचं काम आहे. मला ते वाटत नाही की पूर्ण अंतःकरणातून ते भाजपाला साथ देतील. ते मनाने इथेच आहेत, सहकार आहे त्यांचा. 1 वर्ष इथं काम केलेलं आहे. काँग्रेस NCP मध्ये राहिलेले आहेत. ते मला वाटत नाही की ते वेळाकडे काय करतील. नाही, पण सर ज्या पद्धतीने त्यांनी आता या निवडणुकीमध्ये आम्ही बघत नाही कधी की जनता जी आहे ती फार हुशार आहे आणि विशेषतः आजचा जो तरुण वर्ग आहे तो फार हुशार झालेला आहे. पण मी त्या तरुण वर्गाला एवढीच मी विनंती करतो की तुम्ही ह्या सगळं ओपिनियन तुम्ही क्रिएट करत असताना देशाचं स्वातंत्र्य कुणी मिळवलं, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट कुणी केली याचाही विचार केला पाहिजे. कारण ही तरुण मंडळी गेल्या 25 वर्षाचाच विचार करतात. 25 वर्षांपूर्वी काय घडलं हे त्यांना माहिती नाही आणि म्हणून त्याच्यातूनही त्यांनी डिटेलमध्ये हे सगळं घेतलं पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो.